last 50 feet from the peak, Hillary and Tenzing Norgay were moving about 20 feet apart. 20 फूट वेगळ्या दिशेने ते चढलेत दोघे, अपार्ट म्हणजे वेगवेगळे चढलेत, पण इथपर्यंतचा प्रवास पूर्णपणे दोघांनी एकत्र केलेला होता. दे वर टाईड टुगेदर विथ अ रोप. एका दोरीने ते दोघं एकमेकाला बांधण्यात आलेले होते. फॉर द पर्पज ऑफ सेफ्टी. मोस्ट ऑफ द टाइम द रोप वॉज लूज. मोस्ट ऑफ द टाइम ती दोरी लूज असायची. बट वेन दे वेंट ओव्हर डेंजरस ग्राउंड, पण जेव्हा जेव्हा ते डेंजरस ग्राउंडच्या दिशेने जायची, समथिंग डिफिकल्ट ऑर समथिंग चॅलेंजिंग, ॲट दॅट टाइम दे ड्रीव इट टॉट. तेव्हा ते ताणून ठेवलेली दोरी असायची, ताणून बांधलेली ती दोरी असायची. दिस रोप वॉज अ सिम्बॉल, अँड दॅट रोप वॉज अ सिम्बॉल. इट टाईड देम टुगेदर. त्या दोघांना घट्ट बांधणारा ती दोरी एक दुवा होती. एक प्रकारचा ते एक दुवा, एक प्रकारची एक महत्वपूर्ण गोष्ट होती की त्या दोघांना जवळ बांधून ठेवणारी ती गोष्ट होती. And this is the most important thing. This rope was a symbol. It tied them together. One could not move without the other. आणि ती दोरी त्यांना वेळोवेळी सांगायची की वन कुड नॉट मूव्ह विदाउट अदर, की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीशिवाय पुढे जाऊ शकणार नाही. ही सांगणारी ती दोरी एक प्रकारचा दुवा होती, एक प्रकारचा सिम्बॉल होती, एक प्रकारची गाईडलाईन होती. दे वर नॉट टू इंडिव्हिज्युअल बट अ टीम. And Tenzing Norgay here says that they were not two individuals. ते दोन वेगळे व्यक्ती नव्हते माउंट एव्हरेस्टवर चढणारे. Actually, they both of them were the part of a team. ते दोघे जण एका टीमचा भाग होते. माउंट एव्हरेस्टवर फर्स्ट कोण चढलं that is not most important thing. Why? Because ते एकटे चढलेच नाहीत. They overcome the Mount Everest together. That is the most important thing. Because many people, when they return from that expedition, after the expedition, there were a number of people asked them questions in various press conferences. Who was the first to climb the Mount Everest? Who stepped ahead? So multiple questions were asked them. But the fact is that both of them not individuals. Both of them were the part of a team. एकाच टीमचा ते दोघ जण भाग होते. म्हणून सर एडमंड हिलरी पहिले चढली की सर शेर्पा तेन्झिंग नॉर्गे पहिला चढला, दॅट इज नॉट अ मॅटर. हे महत्वाचं नाही. त्यांनी टीम कलेक्टिव्हली त्यांनी वर्क हार्ड केलं. दे कॉपरेट इच अदर. त्यांनी दोघांना सहकार्य केलं आणि ते मग माउंट एव्हरेस्ट त्यांनी चढले. He had been asked many times who was first. When they were within reach of the summit, he did not think of who was going to be first. He had been asked many times की who was the first, की पहिला कोण आहे माउंट एव्हरेस्टवर चढणारा. When they were within the reach of the summit, जेव्हा ते when they were within reach of the summit, त्या समिटच्या जवळ जेव्हा ते पोहोचले, he did not think of who was going to be first, की पहिला कोण आहे कधी त्यांनी विचार केला नाही. पहिला व्यक्ती कोण आहे कधीच त्यांनी विचार केलेला नाही, कधीच विचार केला नाही. He was sure that Hillary was not thinking that. आणि याला खात्री आहे, तो म्हणतो की शेर्पा तेन्झिंग नॉर्गे कन्फर्म अँड ही हॅड कॉन्फिडन्स, ही हॅड गॅरंटी दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट, की आमच्या दोघांनी पण कधी असा विचार केला नाही की पहिलं कोणी पाऊल ठेवायचं माउंट एव्हरेस्टवर, की जगामध्ये जगाच्या इतिहासामध्ये ज्याचं नाव पहिल्यांदा कोरलं जाईल तो व्यक्ती कोण, असा दोघांनी विचार केला नव्हता कधीच. क्लाइम्बिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन. त्या टाइमला सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती होती? क्लाइम्बिंग. या पहाडावर चढणं हे महत्वाचं होतं, की वर्ल्ड रेकॉर्ड कोण करणार हे महत्वाचं नव्हतं. बिकॉज देअर वर लॉट्स ऑफ चॅलेंजेस. ऍक्च्युअली देअर वर लॉट्स ऑफ रिस्क. डेथ was waiting for them at one corner. And how could they think who was first? That was actually fruitless question.
व्हॅल्यूलेस क्वेश्चन. हा क्वेश्चनच महत्वाचा नव्हता. त्या क्षणाला इथं एक जरी पाऊल निसटला असते या पहाडावरून तर डायरेक्ट हजारो फूट खाईमध्ये खाली पडली असते. त्या मृत्यूच्या धाडेत असताना माणूस विचार करेल की मी पहिला की तो पहिला म्हणून, त्याचा पाय धरून मी मागं ओढू का, मी पहिले जाऊ का पुढे, असा विचार कराल कोणी? नो. बेसलेस क्वेश्चन. त्या क्वेश्चनला बेसच नव्हता. पण लोक बाहेर आल्यानंतर त्यांना बरेच क्वेश्चन सिव्हिलियन लाईफ मध्ये विचारायला लागले की हु वॉज द फर्स्ट. ते म्हणतात की आम्ही दोघांनी त्यावेळेस असा कधी विचारच केला नव्हता. He was sure that Hillary was not thinking that climbing takes all your attention. Actually त्यावेळेस चढाईमध्ये तुम्हाला फक्त तुमचं अटेन्शन पाहिजे, तुमची एकाग्रता महत्वाची आहे, अटेन्शन महत्वाचं. युअर कॉन्सन्ट्रेशन रिअली needed at that time, at that moment. And how could you think about who was first and whatever things? Totally foolish questions. And you have many more important worries. Tenzing says that one has had many worries. त्यावेळेस तुम्हाला अनेक चिंता असतील. त्यावेळेस ॲटमॉस्फिअर कसं राहणार त्याची चिंता, काही होऊ नये, नॅचरल कॅलॅमिटी येऊ नये, स्टॉर्म येऊ नये, टेम्पेस्ट येऊ नये. there were number of challenges in front of them. So that's why they didn't think who was the first and whatever things. त्यांनी कधीच या गोष्टीचा विचार केला नाही. What does it matter whether I reach the top first or Hillary? What does it matter? आणि तेन्झिंगचं म्हणणं हे काय गोष्ट महत्वाची आहे का की त्याने पहिले चढव की माझं पाऊल पुढे असो की त्याचं असो. What does it matter? ही गोष्ट तेवढी महत्वाची नाही. जगामध्ये पहिल्यांदा कोणीतरी दोन व्यक्ती आपले मानवजात सर्वोच्च शिखरावर पाय ठेवते ना, दॅट्स ऑल. ही गोष्ट महत्वाची होती. पण इकडं क्वेश्चन्स खूप केले लोकांनी की हु वॉज द फर्स्ट. त्या दोघांमधला पहिला कोण, लोक शर्यत लावायला लागले. What does it matter whether I reach the top or Hillary? असं त्यांनी प्रश्न केला. Their main thought was that both of them reached the top. की हिलरी पहिल्यांदा पाऊल ठेवणार की मी ठेवणार, it did not matter for them. Matter was that both of them successfully reached at the top of the mountain. Top of the mountain वर दोघांनी पाऊल ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ही फार महत्त्वाची. इट्स अ ब्रॉडन थॉट. सिम्पली द ब्रॉडन थॉट. विचार ब्रॉडन असायला पाहिजे माणसाची, नॅरो थिंकिंग नसायला पाहिजे, संकुचित भावना नसायला पाहिजे. तर थोडा ब्रॉड थॉट असला पाहिजे. तर ते ब्रॉड थॉट आपल्याला तेन्झिंग नॉर्गेमध्ये पाहायला मिळतो. त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये, त्याच्या व्यक्तिमत्वावरून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. नॅरो थिंकिंग नाही, संकुचित भावना नाही. आपली संकुचित भावना काय असते? आपण दोघं एकाच बेंचवर बसणारे मित्र मैत्रिणी विचार काय करते, म्हणजे पोटा जेलसी असते. जेलसी म्हणजे आपण जास्त प्रगती करायची नाही, आपल्याला 35 दुसऱ्याला 36 पडले का त्याच्यात पोटात दुखून घ्यायचं, याला एक मार्क कसं काय जास्त पडला. 35 वाला विचार करणार नाही की मला पुढच्या परीक्षेमध्ये 70 मिळवायचे, 80 मिळवायचे. त्याला 36 कशी काय पडली, त्यानं कोणाचं पाहून लिहिलं होतं मला सोडून. एवढी चीप मेंटॅलिटी नसते. हे आपली सर्वसामान्य माणसांची चीप मेंटॅलिटी असते. तशी चीप मेंटॅलिटी तेन्झिंग नॉर्गेची नव्हती. ब्रॉड थिंकिंग होती त्याची. त्याला असा कधी विचार केला नाही. सो देअर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ देम रीच द टॉप. की दोघांनी आपण पाऊल ठेवायचं हे महत्वाचं. अँड दे हॅड टू. वन कुडंट डू इट अलोन. Most important thing that in that mission, means while taking such a missions, actually teamwork is one of the most important thing. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. And Sherpa Tenzing Norgay says that actually he had to, one couldn't do it alone. One couldn't do it alone. एकटा माणूस माउंट एव्हरेस्टवर नाही चढू शकत. This is such kind of expeditions are the part of teamwork. Such kind of expedition success depend on the teamwork, combination of the teamwork. Teamwork वर डिपेंड असते. एकट्या दुकट्या माणसाचा खेळ नाही आहे. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. If there had been a difference of 1000 feet between them, आणि शेर्पा तेन्झिंग नॉर्गे म्हणतो जर आमच्यामध्ये 1000 फुटाचं जर अंतर असतं ना, then one could make the claim that he was first.
आमच्या दोघांमध्ये जर 1000 फुटाचं अंतर असतं ना, आम्ही म्हटलो असतो की मी पहिला किंवा तो पहिला किंवा असं काहीतरी झालं असतं. Then one could make the claim that he was first, but even then only the man behind him could confirm the distance between the two of them. एक माणूस मागे आहे का पावलानं, तर त्यात तुम्ही कसं काय कन्फर्म करणार हो की कोण पहिला आणि कोण दुसरा? हे चुकीचा क्वेश्चन आहे. When they reached Kathmandu, they discovered that when they reached Kathmandu, they discovered that a controversy had risen. जेव्हा काठमांडूला आलेत वापस ते एक्सपेडिशन करून, ओव्हरकम करून, एवढे साहसी कार्य करून जेव्हा ते काठमांडूला आलेत, तेव्हा एक कॉन्ट्रोवर्सी तयार झाली. एक कॉन्ट्रोवर्सी मीन्स प्रोलॉंग पब्लिक डिसएग्रीमेंट ऑर हिटेड डिस्कशन्स. एक विरोधाभास, एक कॉन्ट्रोवर्सी तयार झाली मीडियातून, न्यूजपेपरमधून वगैरे असं काहीतरी की someone says that Hillary was the first person who climbed the Mount Everest, Sherpa Tenzing Norgay की one step behind than की हिलरी. अशा प्रकारच्या काही काही गोष्टी अफवा पसरायला लागल्यात आणि कॉन्ट्रोवर्सी तयार व्हायला लागली एक प्रकारची. सो दे टॉक इट ओव्हर आणि त्यांनी या गोष्टीवर विचार केला. हिलरी, कर्नल हंट अँड रायटर शेर्पा तेन्झिंग नॉर्गे यांनी एक मीटिंग घेतली. दे अरेंज मीटिंग. दे अग्रीड दॅट ऑल द टॉक्स वॉज चाइल्डिश. आणि त्यांना शेवटी त्यांना एक सहमत झालं, सगळ्यांचं मत होतं की ऑल द टॉक्स वर चाइल्डिश. हे सगळं बोलणं चाइल्डिश आहे, लोकांच्या बालबुद्धीचं ते उदाहरण आहे, चुकीच्या विचारातून ते लोक बोलतायत असं त्यांनी ठरवलं. सो दे मेड अ पॅक्ट. पॅक्ट मीन्स अ फॉर्मल अग्रीमेंट. एक करार केला त्यांनी, औपचारिक. सो दे मेड अ पॅक्ट अँड ईच ऑफ देम साइन इट इन द ऑफिस ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाळ. आणि तो करार कुठे झाला? ॲट द प्राईम मिनिस्टर ऑफिस ऑफ नेपाळ. नेपाळच्या प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये त्यांनी एक पॅक्ट केला, एक ऑफिशियल अग्रीमेंट केला, फॉर्मल अग्रीमेंट केला. इच वन साइन हिज ओन स्टेटमेंट. दोघांनी आपापले स्टेटमेंट लिहिले, सारखे स्टेटमेंट लिहिले ते काय अग्रीमेंटवर, बॉन्डवर. अँड दे हॅड अ कॉपी ऑफ हिलरीज स्टेटमेंट विच ही कॅरी इन हिज पॉकेट. आणि दोघांच्या साईनच्या कॉपी, म्हणजे ज्याच्यावर तेन्झिंग नॉर्गेची साईन आहे त्यानं हिलरीला द्यायची, हिलरीच्या साईनची कॉपी कोणाला द्यायची? तेन्झिंगला द्यायची. अशा कॉपीज त्यांनी शेअर केल्यात आणि त्याच्यावर एक कॉमन वर्डिंग लिहून घेण्यात आलं. इट रीड्स काठमांडू जून 22, 1953. 22 जून 1953 ला हे अग्रीमेंट पॅक्ट लिहिण्यात आला. आणि तो पॅक्ट काय होता पहा. ऑन May 29th, Tenzing Sherpa and I left our high camp on Mount Everest for our attempt on the summit. As we climbed upward to the south summit, first one and then the other would take a turn at leading. We crossed over the south summit and moved along the summit ridge. We reached the summit almost together. We embraced each other overjoyed at our success. Then I took photograph of Tenzing holding aloft the flag of Great Britain, Nepal, the United Nations and India. Signed by E.P. Hillary. असं लिहून त्याच्यावर एडमंड हिलरीनं काय केली? साइन केली. हा पॅक्ट होता. हे पॅक्ट मधलं वर्डिंग होतं. छोटशी काही एक 5-7 वाक्य लिहिले त्याच्यामध्ये आणि हे वर्डिंग होतं. तर या वर्डिंगचा अर्थ काय होतो पहा की ऑन May 29th, ॲज वी नो दॅट, की हे मिशन कधी स्टार्ट झालं होतं, लास्ट मिशनला ते कधी जाणार होते, तर 29th मेला ते निघाले होते लास्ट कॅम्पमधून. तेन्झिंग शेर्पा अँड ही लेफ्ट देअर हाय कॅम्प. हाय कॅम्प मीन्स तिथून ते निघाले त्या माउंट एव्हरेस्टच्या दिशेनं. ऑन माउंट एव्हरेस्ट फॉर देअर अटेम्प्ट ऑन द समिट. आणि समिटवर जाण्यासाठी, शिखरावर जाण्यासाठी ते त्या 9th कॅम्पमधून ते निघाले होते. त्यांनी ते ॲग्रीमेंट मी लिहिलं. ॲज दे क्लाइंब अपवर्ड टू द साऊथ समिट. आणि साऊथ समिट कडून वरच्या दिशेने निघाले. फर्स्ट वन अँड देन अदर वुड टेक अ टर्न ॲट लीडिंग. आणि 1 by 1 त्यांनी ते गोष्ट लीड करायला सुरुवात केली त्या मिशनवर, कारण की स्ट्रेट मिशन होतं. तर एक 1 by 1 विथ इच अदर मीन्स with the coordination of each other, they climbed the Mount Everest. They crossed over the south summit and moved along the summit ridge. They reached the summit almost together. आणि सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे की they reached the summit almost together, की आम्ही जवळपास दोघंही एकदाच समिटवर पोहोचलो. हे त्यांनी लिहिलं, दोघांनी कन्फर्म केलं.
दे एम्ब्रेस इच अदर ओव्हरजॉईड ॲट देअर सक्सेस. त्यांनी दोघांनी जेव्हा त्या माउंट एव्हरेस्टवर पोहोचले, त्या फ्लॅट पोर्शनवर पोहोचले, तेव्हा त्यांनी दोघांनी एकमेकाला हग केलं, मिठी मारली आनंदात. दे एम्ब्रेस इच अदर ओव्हरजॉईड ॲट देअर सक्सेस. त्यांना आनंद झाला की दोघांनी जगातलं सर्वोच्च शिखरावर पाय ठेवल्याचा. Then they took photograph of Tenzing holding aloft. Then they took photograph of Tenzing. आणि मग त्यांनी तेनझिंगचे फोटो काढायला सुरुवात केली. सर एडमंड हिलरीने त्याच्या कॅमेरामध्ये द फ्लॅग्स ऑफ ग्रेट ब्रिटन, नेपाळ, द युनायटेड नेशन्स अँड इंडिया. आणि तेनझिंगनं ते फ्लॅग्स फडकवले चारही देशाचे आणि त्याचा फोटो कोणी काढला तर सर एडमंड हिलरीनं. आणि अशा प्रकारचं त्यांनी एक कन्फेशन, एक प्रकारचं फॅक्ट त्यांनी ॲग्रीमेंट साईन केला की याच्यामध्ये असा कुठेही उल्लेख नाही की सर एडमंड हिलरीनं पहिलं पाऊल ठेवलं, दुसरं पाऊल शेर्पाचं होतं, तो मागे होता, असं कुठलंही ॲग्रीमेंट मध्ये उल्लेख नाही. बाकी सगळ्या रोमर्स होत्या, ते एक प्रकारच्या कॉन्ट्रावर्सीज होत्या, तसं काही घडलेलं नव्हतं. देअर इज अनादर पेपर लाईक धिस इन इंग्लिश साइन बाय हिम. दुसऱ्या कागदावर लिहिलेली माहिती होती, त्याच्यावर साईन कोणाची होती, शेर्पाची होती. आणि एका दुसऱ्या कागदावर एडमंड हिलरीची होती. आणि अशा पद्धतीने त्यांनी मीडिया पुढे येऊन ते सगळं क्लिअर केलं, कुठेही कॉन्ट्रावर्सी ठेवली नाही. दस दे विल नॉट, दे वोंट टेक पार्ट इन एनी कॉन्ट्रावर्सी. आणि त्यांनी कुठल्याही कॉन्ट्रावर्सीचा ते भाग बनले नाही. त्यांनी कुठेही अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं नाही की आम्ही माझ्यातला कोणी पहिला किंवा दुसरा असं त्याने म्हटलं नाही. ॲज द स्टेटमेंट सेज, हिलरी अँड रायटर एम्ब्रेस व्हेन दे रीच द टॉप. जेव्हा टॉपवर पोहोचले त्यांनी दोघांना एकमेकाला मिठी मारली. दे डिड ॲज वेल ॲज देअर बल्की इक्विपमेंट वुड लेट देम. त्या बल्की इक्विपमेंटसह त्यांनी एकमेकाला मिठी मारली. ही रिमेंबर सेइंग टू हिम दे हॅड डन इट अँड ही रिमेंबर सेइंग टू हिम. आणि शेर्पा बोलला त्याला काहीतरी एडमंड हिलरीला की वी हॅव डन इट. हे त्याची वाक्य होती त्या पहाडावरची, सर्वोच्च शिखरावरची. वी हॅव डन इट, वी हॅव गॉट इट, असं काहीतरी ते बोलला. बट दे कुडंट हिअर बिकॉज दे हॅड देअर ऑक्सिजन मास्क. त्यांच्यावर ऑक्सिजन मास्क होते. बिकॉज ॲट दॅट ॲल्टिट्यूड दे कुड नॉट ब्रीथ प्रॉपरली, सो दॅट्स वाय दे कॅरीड ऑक्सिजन सिलेंडर्स अँड वेअर ऑक्सिजन मास्क. म्हणून ते काय बोलला ते एकमेकाला ऐकायला आलं नाही. पण त्यांनी बोलला काहीतरी, पुटपुटला की दे हॅव डन इट. या त्यांनी पूर्ण काहीतरी केले, स्वप्न पूर्ण केले, हे त्यांनी बोलून दाखवलं होतं. सो व्हॉट वॉज द फर्स्ट थॉट ॲट दॅट टाइम, ॲट दॅट मोमेंट. त्या शिखरावर गेल्यावर पहिला विचार काय आला तर तेनझिंग सांगतो की हिज फर्स्ट थॉट ऑन रिचिंग द टॉप वॉज अ सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू गॉड. जेव्हा पहिल्यांदा त्या शिखरावर गेले, पाऊल ठेवलं, तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक भावना आली, ती म्हणजे ग्रॅटिट्यूडची. ग्रॅटिट्यूड, से थँक टू गॉड, फिलिंग ऑफ ग्रॅटिट्यूड, थँक्स गिव्हिंग फिलिंग. त्यांना आभार मानले देवाचे. त्या माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर, सर्वोच्च शिखरावर जगातल्या जेव्हा त्यांना पाऊल ठेवलं, तेव्हा त्यांना देवाचे आभार मानलेत. आणि तो म्हणतो की हिज फर्स्ट थॉट ऑन रिचिंग द टॉप वॉज सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू गॉड दॅट आफ्टर हॅव्हिंग फेल्ड 6 times. याच्यापूर्वी तो 6 वेळा फेल्युअर झाला होता. ही गॉड फेल्युअर 6 times, की त्याला अपयश आलं होतं याच्यापूर्वी आणि शेवटच्या एका प्रयत्नामध्ये तो सक्सेसफुल झाला होता. अँड दॅट्स फॉर दॅट एक्सपिडिशन, फॉर दॅट सक्सेस ही मस्ट से थँक्स टू गॉड. And it's called feeling of gratitude. कृतज्ञतेची भावना त्यानं व्यक्त केली, कृतज्ञता व्यक्त केली देवाबद्दल. त्यानं देवाला आभार मानले. He had blessed him with the fulfillment of this desire he had held so long. He had blessed him. He had means God had blessed him. देवाचे आशीर्वाद दिले होते त्याला, ब्लेसिंग्स दिल्या होत्या him with fulfillment of his desire. की such a long desire in his heart, in his mind. त्याची एक तीव्र इच्छा होती खूप काळापासून. 18-19 वर्षाचा असताना त्याने ते मिशनला सुरुवात केली आणि ॲट द एज ऑफ 39-40 त्याला ते सक्सेस मिळालं. मीन्स ही हॅड बीन वर्किंग हार्ड ऑन दॅट मिशन्स नियर अबाउट 20 years. 20 वर्ष त्यानं अथक परिश्रम केले होते आणि 20 वर्षानंतर त्याला सक्सेस मिळालं होतं.
आणि त्याबद्दल त्याने देवाला आभार मानले. त्याच्यापूर्वी त्यानं 6th अटेम्प्ट फेल्युअर, ही गॉट फेल्युअर इन 6th अटेम्प्ट, त्याला फेल्युअर आलं होतं. आता कुठे त्याला सक्सेस मिळालं. ही हॅड ब्लेस्ड हिम विथ फुलफिलमेंट ऑफ दिस डिझायर, आणि हे डिझायर फुलफिलमेंट झाल्याबद्दल त्यानं म्हणजे केल्याबद्दल ब्लेसिंग दिल्या होत्या देवानी, त्याबद्दल त्यानं आभार मानले. ही हॅड हेल्ड सो लॉंग, ही खूप वर्षापासून त्याच्या अंतःकरणामध्ये ही भावना होती. ही हॅड सो लॉंग, खूप काळापासून त्याच्या मनामध्ये ही भावना होती की आपण माउंट एव्हरेस्टवर पाय ठेवायचा, आणि यावेळेस त्याला सक्सेस मिळाला. दॅट्स वाय ही मस्ट से थँक्स टू गॉड. इट्स कॉल्ड फिलिंग्स ऑफ ग्रॅटिट्यूड. त्यानं आभार मानले देवाचे पहिल्यांदा त्या माउंट एव्हरेस्टवर केल्यानंतर. ऍक्च्युली प्रयत्न तर त्याचेच होते, पण कुठंतरी ॲटमॉस्फिअर सगळं एक सिच्युएशन फेवरेबल क्रिएट करणे हे कुठंतरी गॉडनं त्याला ब्लेसिंग्स केलं अशी त्याची धारणा होती, त्याची भावना होती, त्याचे ते विचार होते. ही प्लेस ऑन द समिट द ऑफरिंग ऑफ टू गॉड दॅट ही हॅड कॅरीड विथ हिम. त्यानं जे काही सोबत देवाला अर्पण करण्यासाठी काही गोष्टी आणल्या होत्या त्यानं त्या प्लेसवर गेल्यानंतर ऑफर केल्या, त्या पहाडावर, त्या सर्वोच्च शिखरावर, माउंट एव्हरेस्टवर. दिस इज इन अकॉर्ड विथ हिज रिलिजन, अकॉर्डिंग टू हिज रिलिजन. त्याच्या धर्मानुसार त्यानं ती तिथं गेल्यानंतर प्रार्थना वगैरे केली देवाची, आणि जे काही गोष्टी सोबत आल्या तिथं त्यानं अर्पण केल्या देवाच्या नावानं. बोथ ऑफ हिज वाईफ अँड ही, बोथ ऑफ देम वेअर बुद्धिस्ट. ही बिलॉंग्स टू बुद्धिस्ट रेस, बुद्धिस्ट रिलिजन. त्याला बुद्धिस्ट रिलिजनला बिलॉंग करणारा होता, धर्माला मानणारा होता. ही कुड नॉट नील बिकॉज ऑफ हिज क्लॉथ्स अँड इक्विपमेंट. ॲक्च्युली प्रार्थना करायची असते गॉडची तर गुडघ्यावर बसून करायची असते, पण बिकॉज ऑफ हिज अटायर, बिकॉज ऑफ हिज कॉस्ट्युम्स, ही कुड नॉट नील. तो बसू शकत नव्हता गुडघ्यावर, म्हणून त्यानं उभं राहूनच प्रार्थना केली. बिकॉज ऑफ इक्विपमेंट्स अँड क्लॉथ्स, जे काही त्याचे इक्विपमेंट्स क्लॉथ्स होते त्यामुळं, यस, साहित्य, त्याचं जे साहित्य वगैरे त्यासोबत होतं, इक्विपमेंट्स होते, त्यामुळे तो बसू शकत नव्हता कम्फर्टेबली. तो त्यानं ही स्टूड अँड जस्ट प्रे टू गॉड. त्यानं देवाची प्रार्थना केली. बट ही ऑफर्ड अ सायलेंट प्रेयर इन हिज हार्ट, फ्रॉम हिज हार्ट, फ्रॉम हिज बॉटम ऑफ हिज हार्ट. त्यानं त्याच्या अंतःकरणातून देवाला प्रार्थना केली, देवाचे आभार मानले त्यानं. द ऑफरिंग्स वेअर बिस्किट्स. मग त्यानं देवाला काय काय अर्पण केलं? प्रसाद म्हणून, टोकन ऑफ प्रसाद, ओके, बिस्किट्स, की ते सोबत जे होते ते त्यानं ऑफर केले. कॅन्डी अँड अ लिटल ब्लू पेन्सिल, ह्या 3 गोष्टी त्यानं ऑफर केल्या. बिस्किट्स, कॅन्डी आणि एक लिटल ब्लू पेन्सिल होती छोटीशी. हिज यंगेस्ट डॉटर नीमा हॅड गिवन हिम द पेन्सिल बिफोर ही लेफ्ट होम. आणि घर सोडण्यापूर्वी त्याची जी सर्वात छोटी मुलगी होती नीमा, तिनं त्याला हे पेन्सिल दिली की पप्पा, ही जे माझी पेन्सिल आहे ना, ही तुम्ही माउंट एव्हरेस्टवर ठेवून या. जगातल्या सर्वोच्च शिखरावर, सर्वोच्च ठिकाणी माझी लाडकी पेन्सिल, आवडती पेन्सिल तुम्ही ठेवून या, असं त्याच्या मुलीने त्याला सांगितलं होतं. सो शी आस्क्ड हिम टू पुट इट ऑन द टॉप ऑफ द माउंटेन ॲज हर ऑफरिंग. आणि तिच्याकडून काहीतरी गॉडला दिलं पाहिजे या भावनेनं त्या नियमानं त्याला एक पेन्सिल दिली होती. इट वॉज अन ऑर्डिनरी ब्ल्यू पेन्सिल, एक साधी सामान्य पेन्सिल होती, त्या नियमानं दिलेली होती. नॉट इव्हन लॉंग वन, जास्त लांब सुद्धा नव्हती, छोटीशी पेन्सिल होती. बट इट वॉज वन ऑफ हर प्राइज पोजेशन. पण ती सर्वात मौल्यवान गोष्ट होती निमाकडे असणारी, ती निमानं त्याला दिली होती तेन्झिंगला की पप्पा, ही माझी पेन्सिल त्या सर्वोच्च शिखरावर ठेवून या. अँड ही फुलफिल निमाज विश एव्हेंच्युअली. त्यानं आपल्या मुलीची इच्छा पूर्ण केली आणि ती पेन्सिल तिथं अर्पण केली, तिथं ठेवली सर्वोच्च शिखरावर जगातल्या. So in this way, now we stop here. Remaining